मेजर क्रॉप्स, त्यांचं क्रॉपिंग पॅटर्न काय आहे, इट्स व्हेरियस पार्ट्स ऑफ द कंट्री, कोणकोणत्या पार्टमध्ये कसा क्रॉपिंग पॅटर्न आहे ते, डिफरंट टाईप्स ऑफ द इरिगेशन अँड इरिगेशन सिस्टीम, कोणत्या इरिगेशन सिस्टीम यूज केल्या जातात नॉर्थमध्ये, साऊथमध्ये किंवा. गुड आफ्टरनून टू ऑल. सगळ्यांनी मेन्सचा स्टडी सुरू केलेला असेल असं मला वाटतं. ते गृहीत धरून आपण सुरुवात कशापासून करायला हवी किंवा कोणत्या सब्जेक्टला प्रायोरिटी द्यायला हवी ते आपण पाहूया. तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त प्रायोरिटी कशाला द्यायची आहे, तर GS4, नंतर त्याच्यानंतर GS4 नंतर ऑप्शनल जो आहे आपला तो ऑप्शनलला एक प्रायोरिटी द्यायची आहे, आणि एसे, हे 3 जे काही आहेत टॉपिक म्हणा किंवा सब्जेक्ट म्हणा, याला सगळ्यात जास्त तुम्हाला प्रायोरिटी द्यायची. आता त्याच्यानंतर आपण सुरुवात एझी टॉपिक किंवा जे आपण टॉपिक कधी केलेले नाही त्यापासून सुरुवात करणार आहोत. तर आपण GS3चा जो आहे सिलेबस, GS3च्या सिलेबसला डिकोड करण्याचा प्रयत्न करूया. आज आपण स्टार्ट करूया. आणि त्याच्यामध्ये इकॉनॉमीचा म्हणा, सायन्सचा म्हणा, सिक्युरिटीचा म्हणा किंवा डिझास्टर मॅनेजमेंट, इकॉनॉमी, यांचे जे काही वेगवेगळे टॉपिक दिलेले आहेत ते आपण बघूया. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आहे इकॉनॉमीचा एरिया आहे. तर इकॉनॉमीबद्दल काय टॉपिक आहेत, तर इंडियन इकॉनॉमी अँड इश्यूज रिलेटेड टू प्लॅनिंग, मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड एम्प्लॉयमेंट, याच्या रिलेटेड जे इश्यूज आहेत, आणि इंडियन इकॉनॉमी, या 2 पॉईंटबद्दल आपल्याला याच्यामध्ये डिटेलमध्ये जे काय आहे ते स्टडी करायचं आहे. आता इन्क्लुझिव्ह ग्रोथमध्ये काय काय येतं, त्याचे इश्यूज काय आहेत, इन्क्लुझिव्ह ग्रोथ कशा रिलेटेड आहे, सोशल, इकॉनॉमिक वगैरे याच्याबद्दल. नंतर जेंडर, ते गव्हर्नमेंट बजेटिंग असेल त्याबद्दल स्टडी करायचं आहे. आता मेजर क्रॉप्स आहेत समजा. नंतर सिक्युरिटीचे क्वेश्चन 5 होते, टॉपिक पण 5 आहेत आय थिंक सिलेबसमध्ये, त्याच्यानुसार 5 क्वेश्चन विचारले आणि त्याला 60 आसपास किंवा अप्रॉक्सिमेटली म्हणता येईल की 60 मार्क्सचं विचारलं होतं. नंतर सायन्स आणि टेकचे 3 क्वेश्चन, कारण मेजर क्रॉप्स, त्यांचं क्रॉपिंग पॅटर्न काय आहे, इट्स व्हेरियस पार्ट्स ऑफ द कंट्री, कोणकोणत्या पार्टमध्ये कसा क्रॉपिंग पॅटर्न आहे ते, डिफरंट टाईप्स ऑफ द इरिगेशन अँड इरिगेशन सिस्टीम, कोणत्या इरिगेशन सिस्टीम यूज केल्या जातात नॉर्थमध्ये, साऊथमध्ये किंवा ईस्ट वेस्टमध्ये, कोणत्या क्रॉपिंग इरिगेशन सिस्टीम यूज केले जातात, ड्रिप इरिगेशन असेल, फ्लड इरिगेशन असेल, या सिस्टीम, स्टोरेज कसं केलं जातं इरिगेशन, ट्रान्सपोर्ट कसं होतं आहे, मार्केटिंग कसं आहे ॲग्रिकल्चरचं, इश्यूज काय त्याच्या रिलेटेड, ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड कोणत्या टेक्नॉलॉजीज वापरले जातात इन द एड्स ऑफ दी फार्मर, हे आपण बघणार आहोत. नंतर इश्यूज रिलेटेड टू डायरेक्ट अँड इनडायरेक्ट फार्म सबसिडीज, मिनिमम सपोर्ट प्राईस, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, ऑब्जेक्टिव्ह काय त्याचे, फंक्शनिंग काय आहे, लिमिटेशन, रिवॅम्पिंग, इश्यूज ऑफ बफर स्टॉक, काय इश्यूज आहेत की लॉस होतोय गव्हर्नमेंटचा वगैरे वगैरे, किंवा उंदीर वगैरे लागतात, अशा काही जे इश्यूज आहेत ते, फूड सिक्युरिटीचा काय प्रॉब्लेम आहे, फूड सिक्युरिटी सेक्युर केली का आपण त्याबद्दल, टेक्नॉलॉजी कुठल्या यूज करतो त्याच्या रिलेटेड, इकॉनॉमिक्स इन द ॲनिमल रेअरिंग, ॲनिमल जेव्हा आपण पाळीव प्राणी पाळतो त्याच्या इकॉनॉमिक्स काय, आपल्याला बेनिफिट किती आहे त्याच्यापासून, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज असतील, रिलेटेड इंडस्ट्रीज इन इंडिया, स्कोप अँड सिग्निफिकन्स, लोकेशन, अपस्ट्रीम, डाऊनस्ट्रीम, रिक्वायरमेंट, सप्लाय चेन मॅनेजमेंट, याच्या रिलेटेड आपण फूड प्रोसेसिंगचा जो सेक्टर आहे त्याच्याबद्दल हे पॉईंट बघणार आहोत. नंतर लँड रिफॉर्म्स आहेत, कधीपासून लँड रिफॉर्म झाले, ब्रिटिश काळापासून झाले, मग ते चेंजेस कसे कसे होत गेले, एक लिमिट काय आहे, सीज लिमिट काय आहे लँड होल्डिंगचं, नंतर मार्जिनल फार्मर काय, स्मॉल फार्मर काय, मग बिग फार्मर काय, ह्या आणि त्यांचं हेक्टर होल्डिंग किती आहे त्या रिलेटेड लँड फॉर्मिंगमध्ये बघणार आहोत. इफेक्ट ऑफ इफेक्ट ऑफ लिबरलायझेशन ऑन इकॉनॉमी, चेंजेस इन द इंडस्ट्रियल पॉलिसी, दिअर इफेक्ट्स काय आहेत इंडस्ट्रियल ग्रोथवरती. नंतर इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल बघणार आहोत, एनर्जी, पोर्ट्स, रोड्स, एअरपोर्ट्स आणि रेल्वेज यांचे चेंजेस, कसं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत गेलं त्याच्याबद्दल बघणार आहोत. नंतर इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स, आणि याच्यानंतर आहे की सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे, 8-9 पॉईंट आहेत इकॉनॉमीचे. त्याच्यानंतर सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये काय सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये, तर सायन्स आणि टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट काय काय केली आपण, त्याचे ॲप्लिकेशन कुठे कुठे येत आहेत आणि त्याचे इफेक्ट काय आहेत एव्हरीडे लाईफमध्ये. नंतर काय अचीव केलं आहे आपण इंडियन
इंडियन्स इन द सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये इंडियन्स लोकांनी काय अचीव केलंय, त्याचं इंडिजनायझेशन झालंय का, म्हणजे आपण ते आत्मसात केलंय का ती टेक्नॉलॉजी, आणि डेव्हलपिंग न्यू टेक्नॉलॉजी आपण काय काय डेव्हलप करतोय. अवेअरनेस इन द फील्ड्स ऑफ द IT, स्पेस आणि कम्प्युटर्स या रिलेटेड आपल्याला अवेअरनेस आहे का, आपण त्याचा यूज करतो का, किती डेव्हलपमेंट केली आहे, नॅनो टेक्नॉलॉजी काय, रोबोटिक्स काय, बायोटेक्नॉलॉजी काय, आणि इश्यूज काय त्या रिलेटेड, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स असेल त्याच्याबद्दल. नंतर आता डिझास्टर मॅनेजमेंटचा पॉईंट आहे. सायन्सचे 3च मेन टॉपिक आहेत, त्याच्यावरतीच क्वेश्चन आहेत. नंतर डिझास्टर मॅनेजमेंटबद्दल बघितलं तर त्याच्यामध्ये कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटल पोल्युशन हा महत्त्वाचा पॉईंट आहे. नंतर डिग्रेडेशन, एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट असेल, डिझास्टर आणि डिझास्टर मॅनेजमेंट असेल, डिझास्टर रिस्क रेझिलियन्स आणि रेझिलियंट सोसायटी, याच्यामध्ये पोल्युशन बघणार आहेत, क्लायमेट चेंज बघणार आहोत आपण. त्याच्यामध्ये डिझास्टर कोणकोणते आहेत, फ्लड, अर्बन फ्लड असेल, ड्रॉट असेल किंवा लँडस्लाइड्स असेल, या वेगवेगळ्या डिझास्टरचा आपण इम्पॅक्ट काय आहेत, कॉजेस काय आहेत, वे फॉरवर्ड काय आहेत, आपण गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज काय आहेत, एवढं सगळं बघणार आहोत. नंतर सिक्युरिटी पॉईंट आहेत, त्याच्यामध्ये लिंकेज बिटवीन द डेव्हलपमेंट अँड स्प्रेड ऑफ एक्स्ट्रीमिझम. नंतर रोल ऑफ द एक्सटर्नल स्टेट्स अँड द नॉन स्टेट ॲक्टर्स इन द क्रिएटिंग चॅलेंजेस टू द इंटरनल सिक्युरिटीमध्ये काय रोल आहे एक्सटर्नल स्टेट आणि नॉन स्टेट ॲक्टर्सचा. चॅलेंजेस टू द इंटरनल सिक्युरिटी, काय चॅलेंजेस आहेत आपल्या इंटरनल सिक्युरिटीला थ्रू द कम्युनिकेशन नेटवर्क, रोल ऑफ मीडिया अँड सोशल नेटवर्किंग साईट्स इन द इंटरनल सिक्युरिटी, चॅलेंजेस बेसिक्स ऑफ द सायबर सिक्युरिटी. नंतर मनी लॉन्ड्रिंग असेल, इट्स प्रिव्हेन्शन असेल. नंतर पुढचा पॉईंट आहे की सिक्युरिटी चॅलेंजेस काय आहेत, देअर मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे इन बॉर्डर एरियाज, लिंकेज ऑफ ऑर्गनाइज क्राईम्स अँड टेररिझम. नंतर व्हेरियस सिक्युरिटी फोर्सेस, एजन्सीज अँड देअर मॅन्डेट्स. एवढा सगळा आपला सिलेबस आहेत. तर आपण याच्यामध्ये बघूया. तर याच्यामध्ये बघितलं तर 3-4 पॉईंट सगळ्यांचे आहेत. सिक्युरिटी 4-5 पॉईंट आहेत, डिझास्टर मॅनेजमेंटचे 2-3च पॉईंट आहेत, सायन्सचे 2-3 पॉईंट आहेत. तर आपण या 2025च्या मेन्सला कसे क्वेश्चन विचारलेत ते बघूया. तर याच्यामध्ये बघितलं तर इकॉनॉमीला 8 ते 10 क्वेश्चन होते, ते 95 मार्क्सला विचारलेले होते जवळजवळ. नंतर सिक्युरिटीचे क्वेश्चन 5 होते, टॉपिक पण 5 आहेत आय थिंक सिलेबसमध्ये, त्याच्यानुसार 5 क्वेश्चन विचारले आणि त्याला 60 आसपास किंवा अप्रॉक्सिमेटली म्हणता येईल की 60 मार्क्सचं विचारलं होतं. नंतर सायन्स आणि टेकचे 3 क्वेश्चन, कारण 3 मेन पॉईंट आहेत सायन्स आणि टेकचे, ते 40 to 50 मार्क्सला विचारलं अंदाजे धरतोय आपण. नंतर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये 2 क्वेश्चनच विचारले होते. डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये एक पोल्युशनवरती विचारला होता आणि दुसरा होता तो डिझास्टर आणि त्याच्या डिझास्टरची डेफिनेशन आणि त्याची फेजेस काय, डिझास्टर मॅनेजमेंटच्या फेजेस काय आहेत त्या फेजेस, आणि खूप बेसिक क्वेश्चन विचारले होते. तुम्ही जर UPSCचे क्वेश्चन बघितले तर UPSCचे खूप डीपमध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत. आपल्याला तेवढं डीपमध्ये करायचं नाही, आपल्याला बेसिक पॉईंटला धरून किंवा सिलेबसला धरून आपल्याला स्टडी करायचा आहे. डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये अंदाजे 25 मार्क्स आपण कन्सिडर करू की 25 मार्कला विचारलं होतं. आणि ॲग्री इकॉनॉमीचा विचार कराल तर ॲग्री इकॉनॉमीला सगळ्यात कमी वेटेज दिलेला आहे, तरी आपण म्हणू की 30 मार्क्ससाठी विचारलेलं आहे. पण हे फक्त 5 मार्क्सच्या शॉर्ट नोट्स विचारलेले आहेत. ते जवळपास 10 क्वेश्चन आहेत असं म्हणता येईल, 10 किंवा 9 क्वेश्चन्स आहेत आणि एकाच क्वेश्चनमध्ये 5-5 मार्क्सच्या शॉर्ट नोट्स विचारलेल्या आहेत. आणि एवढंच आहे जो सिलेबस आपल्याला करायचा आहे. आणि सुरुवात आपण डिझास्टर मॅनेजमेंटपासून करणार आहोत, जे की आपल्या स्टडीच्या सुरुवातीला डिझास्टर घेणार आहोत आपण. तो एझी आहे आणि समजायला पण. आणि नंतर मग सायन्स आणि टेक हार्ड टॉपिककडे आपण जाऊया, सिक्युरिटी असेल या सगळ्या टॉपिककडं नंतर जाऊया आपण. आधी हे डिझास्टर मॅनेजमेंट कंप्लीट करूया. आणि असंच हे व्हिडिओ मी नवीन पूर्ण सब्जेक्टवरती व्हिडिओ नवीन घेऊन येईल. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तुम्ही फक्त विसरू नका, कारण मला पण बनवायला टाईम लागतो आणि माझ्या प्रिपरेशनसोबत मी हे बनवते. त्याच्यामुळे थँक्यू. आपण नवीन सब्जेक्टसोबत घेऊया.